वी आर इन गोवा. 400 पार्किंगचे बोलतो यार तो. 300 बोलतो आतमध्ये बघतो. बाहेरच लावलं. हा बोल. हा जातोय जातो. तर आता आम्ही जस्ट गोव्यामध्ये आलो आणि गोव्यामध्ये आता आम्ही थोडा एक्सप्लोर करणार आहे. एक तर एक्सप्लोर करून आम्ही दुसरी ठिकाणी जाणार आहे. आता या ठिकाणी बघू आता आम्ही कुठे कुठे एक्सप्लोर करू शकतो. बॅक साईडला पण एक पब आहे. भाई काय वाटतं तुला गोव्यामध्ये आलो आपण? आज फुल एन्जॉय करणार आहे. एन्जॉय गाईज. गोवा नाईट पूर्ण आज एन्जॉय करणार आहे भाई. फुल पार्टी वेट माझा मित्र याच्या आधी पण गोवा येऊन गेलाय. स्वप्नील काय एक्सपिरियन्स होता तुझा? आता सेकंड टाइम कसं वाटतं तुला? माहिती आहे फक्त रेड फ्लॅग दिसेल तुम्ही सावधान राहा सांगतो. ओके इकडं आजूबाजूला सगळीकडे हॉटेल्स आणि पब आणि डिस्को आहे. सो बघतो आपण कुठे काय चाललो ते आणि एक्सप्लोर करतो थोडं आम्ही. तर बघू गोवा कसं आहे. जे कोण आजूबाजूचे हॉटेल आहेत ना तिकडे स्टाफ लोक आहेत ना ते आम्हाला बोलतात की आत या. सो तर तुम्ही आधी एकदा बघा तुम्ही कुठे तुम्हाला कम्फर्टेबल आहे. तुमच्या ग्रुपला कुठे कम्फर्टेबल आहे त्याच तुम्ही क्लबमध्ये जावा. एंट्री फी पण बघा आणि त्याचसोबत तुम्हाला किती सुटेबल आहे ते आणि कसं तुम्हाला बजेटमध्ये बसेल त्या गोष्टी तुम्ही मॅनेज करून तुम्ही गोव्याला जावा. म्हणजे हॉटेलमध्ये जावा आणि तसं म्हणजे आहे तिथं म्हणजे स्वस्त पण आहेत. जसं तुम्ही बघाल तसे तुम्हाला हॉटेल आहेत तिकडं. अभी मैं फिलहाल तो गोवा में आ गया हूँ और अभी गोवा को एक्सप्लोर करूँगा. मैं हर जगह एक्सप्लोर करूँगा गोवा का. जितना पॉसिबल हो सके उतना गोवा एक्सप्लोर करने का कोशिश करूँगा गाइस. कोकण हो गया घूम के. अभी मैं गोवा घूमूंगा तो पॉसिबल होगा उतना मैं ट्राई करूँगा. देखेंगे. अभी मेरे दोस्त आगे चल रहे मेरे. बीच हो ना यार भूक लागते. मला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे सर्वांना. जर तुम्ही कुठेही जात असेल कोकणाच्या बीचमध्ये जावा किंवा तुम्ही गोव्याच्या बीचवर जावा. फक्त कचरा करू नका यार. बीचवर खूप कचरा आहे. म्हणजे सध्या तरी आता तरी नाही आहे कारण की डेली तिकडं साफसफाई होते त्यांच्या इथं. पण जर तुम्ही खरंच जात असाल ना कुठे तर थोडासा काळजीपूर्वक तुम्ही पण लक्ष ठेवा कोकणामध्ये किंवा गोवामध्ये पण. कारण की कोकणातले किंवा गोवातले लोक ना खूप चांगले आहेत. म्हणजे ते बाहेरच्या लोकांना असं पाहुणे असं म्हणजे खूप चांगलं ते ट्रीट करतात त्यांना. सो तर तुम्ही पण एकदा अशी काळजी घ्या की तुम्ही पण कचरा करू नका. जर जात असाल तर काही पाण्याची प्लॅस्टिकच्या बॉटल थैल्या फेकू नका. बस हेच एक रिक्वेस्ट आहे. आणि बाकी कोकण तर चांगलंच आहे त्याबरोबर गोवा पण चांगलं आहे. ठीक आहे. दोघा दिवस आम्ही ॲडजस्ट केलं फिरणं झालं कसं तरी मॅनेज करतो आम्ही. ठीक आहे चालेल. बघूया पुढे कुठे. आजचा दिवस तर गोव्यामध्येच गेला आमचा. ह्याच्या पुढे पण बघू. सॉरी मी जास्त व्हिडिओ काय बनवू शकलो नाही कारण की माझं असं विषय झालं की व्हिडिओ बनवू की एन्जॉय करू. पण ठीक आहे तुम्ही पण व्ह्युअर्स आहे तुम्हाला पण दाखवणं माझं काम आहे की आपण पुढे चाललो आहे काय नाही. सो तर असंच कंटिन्यू तुम्हाला मी जिथं जाईल तिकडे तुम्ही दाखवत जाणार. कदाचित हा दिवस इकडे संपू शकतो पण कदाचित आता मला पुढे जावं लागणार तिकडं लागणार डिनरला. तर डिनरला चाललो आहे. बघूया पुढे. तर मित्रांनो आता आम्ही गोव्याच्या मार्केटमध्ये फिरतो आहे. वर तुम्ही बघू शकता हा गोव्याचा मार्केट. ह्या ठिकाणी
पूर्ण गोव्याचं मार्केट आहे. बघू काय सामान घेऊ शकतो काय नाही, जरा एक्सप्लोअर करतो गोवा. काही सामान वगैरे भेटलं तर. हे आहे गोव्याचं मार्केट पूर्ण. या स्वप्नीलच निघत नाही बघ. स्वप्नीलच पात्र भरलेत ना हे ऐक ना, तू सकाळी मला हगाली घेऊन गेला. सकाळी सकाळी घेऊन मी मागितल्यासाठी बाहेर उभा होतो. माझ्यासाठी कोण उभा होता का? बोललो पण मला कष्ट होऊ द्यायचे होते कोण